डॉक्टर वळसंकर यांच्या आत्महत्येपूर्वीचा घटनाक्रम काय तोही आपण बघू। शुक्रवारी रात्री 8 वाजता एसपी ऑफ न्यूरोसायन्सेस इथून ते घरी परतले, म्हणजे त्यांच्या हॉस्पिटलमधून ते घरी परतले। रात्री 8:30 वाजता बेडरूमच्या बाथरूममधून बंदुकीच्या गोळीचा आवाज आला। दुसरी राऊंड सुद्धा फायर झाली। कुटुंबियांनी बेडरूमकडे धाव घेतली। डॉक्टर शिरीष वळसंकर हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते। रात्री 9 वाजता त्यांच्याच रुग्णालयात डॉक्टर शिरीष वळसंकर यांना दाखल करण्यात आले। 5 तज्ञ डॉक्टरांनी जवळपास पाऊण तास त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण रात्री 10:20 डॉक्टर शिरीष वळसंकर यांना मृत घोषित करण्यात आले। 10:30 वाजता पोलीस उपायुक्त विजय कबाडे हे घटनास्थळी दाखल झाले। बेडरूम सील करण्यात आले आणि रात्री 10:45 फॉरेन्सिकची टीम दाखल झाली। बेडरूम मधून बंदूक, काडतूस, रक्ताचे नमुने ताब्यात घेण्यात आले। नेमकं वळसंकर यांच्या मृत्यूचं कारण काय नेमकं घडलं या सगळ्या संदर्भातले अपडेट्स आपण बघत राहूया।